नमस्कार मंडळी, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. गोड लिंबू अर्थात मोसंबी, लिंबू वर्गातलं एक महत्त्वाचं फळ, आपल्या सगळ्यांच्या आवडीचं. अत्यंत पौष्टिक अशी ही मोसंबी आरोग्याला खूप चांगली आहे आणि महाराष्ट्रातली मोसंबी तर सर्वदूर पसरलेली आहे. मंडळी, असं असताना जालना जिल्हा याविषयी सांगायचं तर जालना जिल्ह्यातली जी मोसंबी आहे, भौगोलिकदृष्ट्या त्याला मानांकन मिळालं आहे. ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे, नाही का? मोसंबी हे अत्यंत महत्त्वाचं फळपीक. शेतकरी हे फळपीक घ्यायला खूप आवडीनं यापुढे जातात. त्याला कारण असं आहे, कमी कष्ट आणि अधिक उत्पन्न. असं असलं तरी मोसंबी फळपिकामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत. जसं की फळगळ होणं, झाडांचा ऱ्हास होणं, रोग, कीड, या सगळ्यावर उपाय काय करायचं, एकात्मिक व्यवस्थापन काय करायचं, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, आजचा विषय लक्षात घ्या. आजचा विषय आहे मोसंबीमधील फळगळ व मंद ऱ्हास, रोग, कारणं आणि उपाय. याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर दीपक कछवे यांना. विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जिल्हा जालना या ठिकाणाहून सर आलेत. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपला एकूण 20 वर्षांचा या क्षेत्रातला, कृषी विस्तारक क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा आज आपण आपल्या प्रेक्षकांना करून देणार आहोत. चर्चेला सुरुवात करूया. सर, हे मोसंबी हे जे काही फळ आहे, हे सगळ्यांच्याच जवळजवळ आवडीचं. आजारी पडलं तर पहिले का देतात? मोसंबीचा रस घ्या. म्हणजे फळांचा रस हा आरोग्याच्या दृष्टीने छानच आहे. तर त्याचं महत्त्व नक्कीच अनन्यसाधारण असं आहे. काय सांगाल? मोसंबी हे लिंबूवर्गीय फळपिकातील एक अत्यंत महत्त्वाचं फळपीक आहे, ज्याचा जागतिक स्तरावर 65% वाटा मोसंबीचा आहे. तसेच हे शेतकरी बंधूंसाठी एक कमी कष्टामध्ये, कमी देखरेखीमध्ये चांगलं उत्पन्न देणारं फळ आहे. आणि जे मोसंबीचे ग्राहक आहेत, या ग्राहकांसाठी अत्यंत आरोग्यदायी, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे, व्हिटॅमिन सी आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, पचनसंस्थेच्या साठी मदत आहे, त्यानंतर वजन व्यवस्थापन, हृदयाचे रोग, अशा बहुगुणी मोसंबी सर्वांसाठी अत्यंत उपयोगी आहे. नक्कीच. आणि मोसंबी पिकाचा जेव्हा आपण विचार करतो तर आजच आपण सुरुवातीपासूनच विषय जो घेतला की मोसंबीमधल्या समस्या, तर त्या समस्या ज्या आहेत त्या काय आहे, काय सांगाल सर? मोसंबी पिकामध्ये काही मुख्य समस्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये फळगळ ही समस्या आहे. त्यानंतर बागांचा ऱ्हास होणे, विविध रोग आहेत, त्यामध्ये मंद ऱ्हास आपण ज्याला ग्रीनिंग नावाने ओळखतो, त्यानंतर ट्रिस्टिजा आहे, त्यानंतर डिंक्या आहे, त्यानंतर मोसंबीमध्ये विविध कीड ह्याचं व्यवस्थापन देखील एक शेतकरी बंधूसाठी समस्या आहे. अशा काही समस्या आपल्या शेतकरी बंधूंसमोर आहेत. आता फळगळ म्हटलं की नुकसान हे अपरिहार्य आहे, त्यानं होणारच आहे. तर त्याची तीव्रता जर आपण शेतकरी बांधवांना सांगायची झाली तर समस्या आपण बघितल्या तर ही तीव्रता ही तितकीच महत्त्वाची, नाही का सर? तर ही साधारणतः किती प्रमाणात जाणवते यामध्ये? मोसंबीच्या फळगळीच्या बाबतीत आपल्याला फुलं लागण्यापासून फळं काढणीपर्यंत आंबेबहारचं आपण उदाहरण घेतलं तर जानेवारी ते ऑक्टोबर हा 10 महिन्याचा कालावधी असतो. आणि या 10 महिन्यामध्ये झाडावर सुरुवातीला पूर्ण वाढ झालेल्या 1 ते 2 लाख फुलं लागतात. आणि त्या एवढ्या फुलामधून आपल्याला अंतिमतः 500 ते 1000च आपल्याला फळांचं उत्पन्न मिळतं आहे. अर्थात आपल्याला अर्धा ते 1% फुलांचं फळामध्ये अंतिम रूपांतर होतं आहे. आणि मधल्या काळामध्ये हे जे काही फुलं आणि फळं आहेत, वेगवेगळ्या वेळेला टप्प्यामध्ये गळत असतात. आणि हे आवश्यक देखील आहे, कारण झाडाला 2 लाख फळं पेलवणार नाहीत. परंतु यालाच आपण नैसर्गिक गळ म्हणूयात. आणि या नैसर्गिक गळीच्या व्यतिरिक्त जी काही गळ होती आहे
ती गळ आपल्या शेतकरी बंधूंसाठी हानिकारक आहे आणि यामधून सर्वसाधारणपणे अंदाजे 40% आपल्या शेतकरी बंधूंचं या फळगळीमुळे नुकसान होताना दिसते. बरं सर, म्हणजे फळगळीचं नुकसान तसं म्हटलं तर 40% अंदाजे तरी त्याचं प्रमाण तसं मोठंच आहे, नाही का? तर मग आता या मोसंबी फळगळीतले जर आपण टप्पे सांगायचे झाले, म्हणजे झाडाची जशी अवस्था असते त्या वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये वेगळे टप्पे येत असतात. तर या फळगळीचेही असे वेगळे काही टप्पे आहेत का? सांगायचे झाले तर आपण काय सांगाल सर? हो. मोसंबीची फळगळ साधारणतः आपण जानेवारी ते ऑक्टोबर यामध्ये 3 ते 4 टप्प्यामध्ये होती आहे. तर जे पहिला टप्पा आहे प्राथमिक अवस्था आपण म्हणूयात, जेव्हा भरपूर फुलं लागतात, त्यामधली जे अपूर्ण फुलं आहेत किंवा जी कमजोर फुलं आहेत, त्या फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ सुरुवातीला होते. दुसरा जो टप्पा आहे तो उन्हाळ्यामध्ये साधारणतः म्हणजे एप्रिल-मे महिन्यामध्ये तीव्र उन्हामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळं ही दुसरी फळगळ आपल्याला जाणवती. त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता या कारणाने ही फळगळ आपल्याला विशेषतः जाणवती. आणि चौथा टप्पा जे आहे ते पक्व झालेल्या फळांची गळ आपल्याला काढणीपूर्व साधारणतः शेवटच्या टप्प्यामध्ये होताना दिसते. ही गळ आपल्या शेतकरी बंधूंसाठी आर्थिकदृष्ट्या फार मोठी नुकसानकारक आहे. म्हणजे एकूण 4 टप्पे आणि ते वेगळ्या वेगळ्या काळात येतात असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला एक फोन येतोय, विनया परब यांचा फोन येतोय विरारवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला प्रश्न विचारायचा आहे की विचारा. मोसंबीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी कोणत्या जातीची निवड करावी? बरं, काय सांगाल सर आपण? मोसंबीचं महाराष्ट्रामध्ये न्यूसेलर ही जात अत्यंत चांगली उत्पन्न देणारी आहे. त्या जातीचं शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. या जातीचा फळाचा रंग, फळामध्ये जे रसाचं प्रमाण, फळाची गोडी हे अत्यंत चांगलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आपण न्यूसेलर हे करूयात. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली फुले मोसंबी देखील जात आहे. काटोल गोल्ड ही देखील जात आहे आणि आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी आलेली सदगुडी नावाची ही देखील जात आहे. परंतु या चारही जातीमध्ये न्यूसेलर ही जात शेतकरी बंधूंनी लावावी. बरं, या झाल्या जाती या फळाच्या, मोसंबी फळाच्या. आपण मगाशी उल्लेख केला की जवळजवळ 40% फळगळ ही होऊ शकते, बरोबर नाही का? तर मग त्याची कारणं सांगायची झाली सर, तर ती नेमकी कारणं काय आहे? एवढ्या फळगळीच्या मागे अशा काय गोष्टी आहेत की ज्यामुळे अशी फळगळ होते? मोसंबीची फळगळ ही 3 कारणांनी होते. त्यामधलं पहिलं कारण आपण पाहायचं म्हणजे वनस्पतीशास्त्रीय कारणाने होणारी फळगळ. ही फळगळ साधारणतः 60 ते 70% दरम्यान होती आहे. त्यानंतर दुसरं जे कारण आहे फळगळीचं ते रोगांमुळे होणाऱ्या फळगळीचं साधारणतः 20 ते 25% ही रोगांमुळे फळगळ होत असती. आणि त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते विविध कीटकांमुळे. इथं साधारणतः 15% आपल्याला फळगळ झालेली दिसून येते. बरं, आता 3 आपण सांगितल्या फळगळी, त्यामध्ये वनस्पती शास्त्रीय फळगळ ही जी सांगितली सर, ही फळगळ म्हणजे नेमकं काय? म्हणजे काय म्हटलं जातं हिला असं की वनस्पती शास्त्रीय फळगळ, आणि ही फळगळ होण्यामागे नेमकी कारणं काय असू शकतात? वनस्पतीशास्त्रीय फळगळ ही वाढणाऱ्या फळातील पाणी, कार्बोदके आणि संजीवकाच्या आणि इतर जे चयापचय क्रियेसाठी जे घटक लागतात, या घटकांच्या फुलं आणि फळामधील स्पर्धेचा विकार आहे. यामध्ये दुसरं बाब कर्ब नत्र गुणोत्तर जे आहे यामध्ये असमतोल झाल्यास ही फळगळ आपल्याला दिसून येते. यामध्येच नत्र जे आहे, ज्याला आपण नायट्रोजन नावाने ओळखतो, त्याचा उपयोग पेशीक्षय कमी करण्यासाठी व ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी किंवा ऑक्सिजन वाढवण्यासाठी आपण करतो. तसेच कार्बोहायड्रेट्स जे असते ते कार्बोहायड्रेट्स पेशींच्या भित्ती जाड करते आणि त्यामुळे त्या सहजासहजी विरघळत नाहीत व त्या ठिकाणी ॲब्सिशन लेअर तयार होत नाही. तर एक नत्र आणि कार्बोहायड्रेट्सचा समतोल जर राहिला तर आपल्याला फळगळ वनस्पतीशास्त्रीय कारणाने कमी होते. तसेच आपल्या जे काही झाडावर फळं आहेत त्यांना पोचण्यासाठी पानामध्ये पुरेसा अन्नसाठा देखील असणं आवश्यक आहे. त्यासाठी झाडाचं एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन झालेलं असावं, जेणेकरून त्या झाडाला जास्तीत जास्त फळं त्याच्या अंगावर पोचण्याची शक्ती त्यामध्ये राहील. बरं, आता ही जी वनस्पतीय शास्त्रीय फळगळ जी आहे सर, तर त्याचं जे नियंत्रण आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ती जर इतक्या प्रमाणात होत राहिली तर शेतकऱ्यांचं नुकसान हे फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. तर यावर नियंत्रण नेमकं कसं आणायचं? वनस्पतीशास्त्रीय फळगळीच्या नियंत्रणासाठी आंबिया बहारच्या बाबतीत आपल्याला
सध्याच्या परिस्थितीमध्ये जिब्रॅलिक आम्ल 1.5 ग्रॅम सोबत कॅल्शियम नायट्रेट 1.5 किलो 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये फवारणी घ्यायची आहे पहिली. त्यानंतर एक 15 दिवसाच्या अंतराने 2,4-D किंवा NAA 1.5 ग्राम सोबत मोनोपोटॅशियम फॉस्फेट ज्याला आपण 05234 नावाने ओळखतो ते 1.5 किलो आपण पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे. आणि यासोबतच आपल्या आंब्या बहाराच्या झाडांना मुख्य अन्नद्रव्याच्या सोबत 50 ग्राम फेरस सल्फेट आणि 50 ग्रॅम झिंक सल्फेट चांगलं शेणखत किंवा लिंबोळी खतामध्ये चांगलं मिक्स करून झाडाला आपल्याला द्यायचं आहे. तर आपण अशा ह्या 3 उपायांनी ही वनस्पतीशास्त्रीय फळगळ नियंत्रित करू शकतो. बरं, आपल्याला एक फोन येतोय. कृषीभूषण ते आहेत प्रल्हाद गवारे सर, बीडवरून त्यांचा फोन येतोय, तो आपण घेऊया. प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. मॅडम सध्याच्या स्थितीला बीड जिल्ह्यामध्ये मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड आहे बरं. आणि लागवडीमध्ये आता बऱ्याचशा ज्या बागा आहेत तर त्या बागांमध्ये एकच प्रॉब्लेम येतोय की सगळ्या बागांची पानं ही पावसाळ्यामध्येच पिवळी पडतात आणि फळगळ ही मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे बीडमध्येच हा प्रॉब्लेम आहे का इतर आणि कुठल्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम आहे? म्हणजे तो कुठे आहे जाणून घ्यायचं की त्या आणि समस्येवर त्याचा, उपाय? तो का होतोय ह्याचं निवारण कशा पद्धतीने करता येईल? नक्कीच. हे सगळ्या महाराष्ट्रात होतंय का, आणि होत असेल तर का होतंय, आणि त्या समस्येचा उपाय काय? झाडाची पानं पिवळी पडणं ही समस्या सर्वत्र आहे. आणि पानं पिवळी पडण्याचं मुख्य कारण म्हणजे झाडामध्ये अन्नद्रव्याची कमतरता. आजच्या परिस्थितीमध्ये झाडामध्ये जमिनीमधून अन्नद्रव्य जास्तीच्या पावसामुळं किंवा जमिनीमध्ये वापसा परिस्थिती नसल्यामुळं झाड अन्नद्रव्याचं शोषण करू शकत नाही. आणि अन्नद्रव्याचं शोषण करू शकत नसल्यामुळं झाडाची पानं पिवळी पडतात. सोबतच काही रोग देखील आहेत, जसं मंदरास असेल किंवा डिंक्या असेल किंवा ट्रिस्टिजा असेल, या रोगाची लागण झाल्यावर देखील पानं पिवळी पडतात. तर आपल्याला या रोगाच्या संदर्भात किंवा अन्नद्रव्याच्या संदर्भात चांगलं काटेकोर पाहून नेमकं निदान करावं लागेल प्रत्यक्ष बागेला पाहून. परंतु सर्वसाधारणपणे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सध्या पानं बरेचशी पिवळी पडत असतात. सर, आता आपण म्हणताच आहात की अन्नद्रव्याची कमतरता हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. मग हे वनस्पतीय शास्त्रीय फळगळमध्ये अन्नद्रव्याचं एकूणच व्यवस्थापन हे कसं असावं, काय सांगाल त्याविषयी? आपण अगोदरच बघितलं की अन्नद्रव्याच्या बाबतीत जी स्पर्धा असती त्यामुळं वनस्पतीशास्त्रीय फळगळ होतीये. तर आपल्या बागेला जी बाग 5 वर्षापेक्षा मोठी आहे, पूर्ण वाढ झालेली आहे, त्या बागेला आपण एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करावं. एकात्मिक पद्धतीमध्ये सेंद्रिय खते टाकावीत, हिरवळीचे खते टाकावीत, जैविक खते आणि सोबत रासायनिक खते, त्यामध्ये मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असावे. तर यासाठी आपल्याला मोसंबीसाठी 800 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद आणि 400 ग्रॅम पालाश बहार तोडताना आपल्याला द्यायचं आहे. नत्र फक्त आपल्याला हे 2 टप्प्यामध्ये विभागून द्यायचं आहे. एक पहिला टप्पा 400 ग्रॅमचा बहार तोडताना आणि दुसरा टप्पा 400 ग्रॅम फळं साधारणतः वाटाण्याच्या आकाराचे असताना द्यायचं आहे. आणि सोबतच आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाचे जे ग्रेड 1 आणि ग्रेड 2 हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, हे आपण झाडाला ग्रेड 1 जमिनीमधून आणि ग्रेड 2 हे फवारणीमधून द्यायचं आहे. तर नवती येत असते साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च या कालावधीमध्ये आपण ह्या 2 ते 3 वर्षामध्ये फवारण्या घ्याव्यात. अशा पद्धतीने आपण एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करावं. आणि यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठात राहुरींनी एक शिफारस केलेली आहे. जे खताचा डोस आहे 800 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 600 ग्रॅम पालाश, हा जानेवारी, मार्च, मे आणि जुलै, सप्टेंबर या 5 महिन्यामध्ये विभागून दिलेला आहे. जेणेकरून झाडाच्या पूर्ण फळाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे त्या खतं झाडांना उपलब्ध होतील. बरं, म्हणजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर नीट केलं तर अनेक समस्या या सुटू शकतात आणि भरपूर उत्पादन हे येऊ शकतं. हा विषय आपण असाच पुढे नेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मोसंबी मधली फळगळ, मंदरास रोग, कारणं आणि उपाय या विषयावर आपण डॉक्टर दीपक कछवे सरांकडनं संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतो आहोत. आपल्याला एक फोन येतो आहे दीपक चौकट यांचा, परभणीवरून. तो फोन आपण घेऊया. गोविंद चौकट यांचा फोन येतोय परभणीवरून, तो घेऊया आपण.
नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हा हा मॅडम, मी परभणीहून बोलतोय. बोला सर. मला मोसंबीची लागवड करायची होती, पण आमच्याकडे कालव्याचं पाणी येतं इथं जायकवाडीचं. बर. आणि मी बऱ्याचदा ऐकले असं, म्हणजे मार्गदर्शन मला असं भेटलं की त्या पाण्याचा म्हणजे वापर करता येत नाही सिंचनासाठी. मग याविषयी मला जमीन कशी लागेल आणि त्या पाण्याबाबतचं काही मार्गदर्शन झालं तर. नक्कीच. काय सांगाल कालव्याचं पाणी? मोसंबीला आपल्याला लागवड करताना अगोदर आपल्या जमीन जी आहे त्या जमिनीची आपण माती परीक्षण करून घ्यावी. जमीन साधारणतः मध्यम जमीन, साधारणतः 1 मीटर खोलीची, उत्तम निचऱ्याची जमीन आपल्याला मोसंबीसाठी अत्यंत चांगली असते. तर आपण या जमिनीचं माती परीक्षण करून घ्यावं. त्यामध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण 10% कमी आहे याची खात्री करून घ्यावी. आणि पाण्याच्या बाबतीत मोसंबीला हे वर्षभर पाणी लागत असते. त्याच्यामुळं मोसंबीचं पीक हे आपल्याला कालव्याच्या पाण्यावर घेताना विचार करावा लागेल, कारण कालव्याचं पाणी हा कंटिन्युअस असेल नसेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे पाण्याचा जे काही स्रोत आहे तो शाश्वत पाहिजे. आणि पाण्याचं देखील आपण परीक्षण करून घेऊ शकतो. माती परीक्षण आणि पाणी परीक्षण आपण दोन्ही करून त्याचा अहवाल आपण पाहिल्यानंतर आपण पुढचा निर्णय आपण घ्यायला हरकत नाही. बरं. म्हणजे पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकूणच मोसंबी, आणि त्यांचा जो प्रश्न होता तोही महत्त्वाचा होता सर, की जमीन ही कशी असणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या प्रकारची जी फळगळ होते ती रोगांमुळे होते. तर साधारणतः असे कोणते कोणते रोग आहे की ज्यामुळे फळगळ होते? रोगांमुळे होणाऱ्या फळगळीचं प्रमाण देखील मोठं आहे. 25% साधारणतः त्याचं नुकसान आपल्याला शेतकरी बंधूंना होताना दिसतंय. त्यामध्ये मुख्यतः 3 रोग आहेत. त्यामध्ये कोलोटोट्रिकम बुरशीमुळे होणारी फळगळ आहे. त्यानंतर तपकिरी कूज, जे आपण फायटोप्थरा बुरशीमुळे होती, तो आहे. आणि झाडाची मुळं कुजणे हा देखील तिसरा रोग आहे. या 3 रोगामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ होती. कोलोट्रिट्रिकम हा जो आपण एक उल्लेख केला बुरशीचा, तर त्या बुरशीमुळे होणारी जी फळगळ आहे सर, तर त्याविषयी आपण जरा शेतकऱ्यांना सविस्तर समजून सांगूया की नेमकी या बुरशीमुळे किती स्वरूपात फळगळ होते आणि त्याच्यावर आपण नियंत्रण वगैरे कशा पद्धतीने आणू शकतो? साधारणतः पावसाला सुरुवात झाल्यानंतर पावसाचं पाणी मोसंबीच्या देठाजवळ जमतंय आणि देठाजवळ पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी ओल तयार होती, आर्द्रता तयार होती आणि बुरशीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. आणि अशा ठिकाणी ही बुरशीची वाढ होऊन ही बुरशी देठाजवळ वाढते आणि देठ त्या ठिकाणी काळा पडून फळ आपल्या झाडापासून खाली पडतंय. तर त्या ठिकाणी एक काळी अशी रिंग तयार होती आहे. तर या कोलोकोट्रिकम बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्राम प्रति लिटर किंवा कार्बेंडेन्झिम अथवा थायोफिनेट मिथाईल 1 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 2 फवारण्या आपण घेऊन या कोलोट्रिकम बुरशीवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. मोठ्या प्रमाणावर या बुरशीमुळं नुकसान शेतकरी बंधूंचं होत असतं. बरं, आता दुसरा जो प्रकार आपण बुरशीचा म्हणाला ती तपकिरी कूज. तर ही बुरशी आपल्याला फळाला नुकसान करते आहे हे आपण समजायचं कसं आणि याच्यावर नियंत्रण आणायचं कसं? जोराचा पाऊस, ज्या जोराच्या पावसामुळं जमिनीवरची जी माती आहे ती उडून जमिनीलगतच्या फळावर जाती. या मातीसोबत फायटोप्थोरा नावाची जी काही बुरशी आहे या तपकिरी कूजची, ती देखील या फळावर प्रादुर्भाव करते. आणि या रोगाच्या प्रादुर्भावासाठी सतत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, अधिक आर्द्रता, कमी तापमान या गोष्टी अनुकूल आहेत. आणि या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फळावर तपकिरी डाग येतात आणि हळूहळू ते फळ पूर्ण तपकिरी होऊन सडतंय आणि गळून जातंय. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण फोसाटाईल ॲल्युमिनियम 2.5 ग्राम अथवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्राम यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करून आपण या रोगावर नियंत्रण मिळवू शकतो. नक्कीच. आता आपल्याला एक फोन येतो आहे राजेश माडे यांचा नांदेडवरून. तो फोन आपण घेऊया. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. प्रश्न विचारा सर. प्रश्न पुन्हा एकदा विचाराल? समजला नाहीये तुमचा प्रश्न. प्रश्न पुन्हा एकदा विचारा, समजला नाहीये प्रश्न. हां. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस चालू आहे आणि जमिनीमध्ये वापसा परिस्थिती नाही आहे. त्यामुळं झाडांना जमिनीमधून अन्नद्रव्याचं शोषण करणं शक्य नाही आहे. त्यामुळं देठाजवळ हे
फळं देठाजवळून फळं निघून पडत आहेत, तर जे अन्नद्रव्याचं शोषण होत नाही, त्यामुळे ही फळगळ सध्या सगळीकडं सुरू झालेली आहे. तर आपल्याला त्यासाठी झाडाला वरून अन्नद्रव्ये द्यावी लागतील. त्यामध्ये आपल्याला साधारणतः युरिया 1% म्हणजे 10 लिटर पाण्याला 100 ग्रॅम आणि सोबत NAA नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड हे आपल्याला त्यामध्ये मिक्स करून आपल्याला जे जे संजीवक आहे, संजीवक अधिक युरियाची आपल्याला फवारणी देऊन सध्याची जी फळगळीची समस्या आहे त्या समस्येवर आपण उपाय करू. कारण सध्या न्यूट्रिएंटचा अपटेक झाड करू शकत नाही आहे जास्तीच्या पावसामुळे किंवा वापसा परिस्थिती नसल्यामुळं. बरं, आता मुळकूज हा रोगही खूप ऐकायला येतो सर. तर या मुळकूज रोगामुळे साधारणतः फळगळ किती स्वरूपात होते आणि त्या मुळकूजमुळे होणारं जे काही नुकसान आहे त्याच्यावर आपण नियंत्रण कसं आणू शकतो? सध्याच्या पावसाळी वातावरणामध्ये किंवा सततच्या पावसामुळं जमिनीमध्ये वापसा परिस्थिती निर्माण होत नाही आणि मुळाच्या जवळ पाणी साचून राहते आणि पाणी साचल्यामुळं त्या ठिकाणी मुळं कुजतात किंवा सडतात आणि मुळं कुजल्यामुळं त्या ठिकाणी मुळाकडून अन्नद्रव्याचं शोषण होत नाही आणि अन्नद्रव्याचं शोषण नाही झाल्यामुळं झाडाला अन्नद्रव्ये कमी मिळतात आणि झाड किंवा कुठलाही सजीव त्यावर त्यांना जेवढं अन्नद्रव्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत किंवा त्यांच्याकडे उपलब्ध अन्नद्रव्यावर जेवढं फळांचं पोषण होतं आहे तेवढं फळाच्या व्यतिरिक्त जी काही फळं आहेत ती गाळून टाकते. तर मुळकूजमुळं देखील फळगळ होती. तर मुळकूज कमी करण्यासाठी आपल्याला मॅफिनो MZ 2.5 ग्राम किंवा फोसाटाईल ॲल्युमिनियम 2.5 ग्राम यापैकी कुठल्याही एका औषधाची आळवणी व फवारणी आपल्याला करून यावर नियंत्रण मिळवता येते. बरं सर, आता आपण सुरुवातीलाच सांगितलं की 3 जी कारणं आहेत त्यामुळे फळगळ होते. त्यामध्ये आपलं वनस्पतीशास्त्रीय कारण तुम्ही खूप छान पद्धतीनं समजून सांगितलं. त्यानंतर रोगांमुळे पण जे काही कारणं आहेत ती समजून सांगितले. त्याच्यावर नियंत्रण कसं आणायचं तेही शेतकऱ्यांना समजून सांगितलं. आता तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे किडी. तर कोणकोणत्या किडी आहेत ज्यामुळे फळगळ होते? किडींमुळे जी काय फळगळ होती त्यामध्ये फळातील रस शोषण करणारा पतंग आहे, फळमाशी आहे आणि त्यानंतर आर्म स्केल इन्सेक्ट म्हणून तिसरा, असे 3 किडींमुळं फळगळ मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. बरं, आता हा पहिला जो कीटक आपण सांगितला रस शोषण करणारा, तर आपण त्याचं चित्रही बघू शकतोय की हा रस शोषण करणारा पतंगा. तर त्याची माहिती थोडी आपण सांगूया ना प्रेक्षकांना. हा पतंग मोसंबी फळामध्ये साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून पुढे प्रादुर्भाव करतो आणि या पतंगाचा प्रादुर्भाव करण्याचा एक वेळ विशिष्ट ठरलेली आहे. संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान हा पतंग प्रादुर्भाव करत असतो आणि हा पतंग पक्व झालेल्या ज्या फळामध्ये रंग बदलला आणि गोडी वाढलेली आहे अशाच फळांना छिद्र करून त्या छिद्रामध्ये सोंड टाकून रस ग्रहण करतो आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी टाचणीच्या आकाराचं छिद्र राहतंय आणि त्या टाचणीच्या आकाराचं छिद्रामध्ये वेगवेगळ्या सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होऊन ते फळ सडतंय आणि गळतंय. तर हा पतंग एका रात्रमध्ये साधारणतः 20 ते 25 फळांना देखील छिद्र पाडू शकतो. त्यामुळं हा पक्व झालेल्या फळांचं फार मोठं नुकसान करतो. हा रसपतंग म्हणजे रसावर शोषून घेणारा पतंग दिसत जरी छान असला तरी मोसंबीसाठी तो अत्यंत नुकसानकारक आहे. तर त्याचं नियंत्रण आणि त्याचं व्यवस्थापन हे शेतकरी बंधूंनी करणं फार गरजेचं आहे. तर ते नेमकं नियंत्रण आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं काय सांगा? या पतंगाचा आपल्याला नियंत्रण करताना जीवनक्रम समजून घेतला पाहिजे. बरं. कुठल्याही किडीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा 3 अवस्था असतात. तर या 3 अवस्थामध्ये या पतंगाच्या साधारणतः अंडी, अळी, कोश ह्या चांदवेल किंवा गुळवेल यासारख्या वनस्पतीवर होतात आणि पतंग प्रौढ झाल्यानंतर बागेमध्ये प्रादुर्भाव करण्यासाठी येतात. तर त्यासाठी आपल्या बागेमध्ये हे गुळवेल, चांदवेलसारख्या वनस्पती आजूबाजूला कुठेही नसावा. सोबतच आपल्या बागेमध्ये संध्याकाळच्या वेळेला आपण ओला कचरा जाळून धूर करावा. या धुरामुळे हे पतंग बाहेर निघून जातात. तसेच फळांना कागदी किंवा कापडी पिशवीने आपण झाकून संरक्षण करावं. तसेच पिकलेली केळी, टरबूज यांचं आपण बागेमध्ये आमिष तयार करून त्यावर आमिषावर आलेले पतंग पकडून नष्ट करावेत. तसेच या पतंगाला प्रखर प्रकाशाचा जे हे असतो नकोसा असतो. त्यामुळे टॉर्च किंवा लाईटच्या माध्यमातून हे पतंग त्या पकडून आपण नष्ट करू शकतो. तसेच या पतंगाला पकडण्यासाठी बागेत विषारी आमिष त्यामध्ये मॅलेथिओन, गूळ, विनेगार व सडलेल्या फळांचा रस असं एकत्र करून वेगवेगळ्या भांड्यामध्ये आपण बागेमध्ये जर ठेवलं तर हे पतंग हे विष खाऊन देखील मरतात
अशा पद्धतीने आपल्याला या पतंगाचं नियंत्रण करता येते. पतंगाचं नियंत्रण करण्यासाठी आपण खूप सारे उपाय प्रेक्षकांना दिलेले आहेत. तर म्हणजे कुठली झाडं नसावी, गुळवेलसारखे वगैरे हेही आपण सांगितलं आणि नेमकं करायचं काय हेही सांगितलं. आता हे आपलं पहिला जो कीटक झाला, आता दुसरा महत्त्वाचा कीटक आहे सर, तो म्हणजे फळमाशी. याचाही फार त्रास शेतकऱ्यांना होत असतो. तर त्याचं नियंत्रण कसं करायचं? फळमाशी ही साधारणतः आपल्या घरच्या माशीच्या दिसण्यात तशी असते बरं. आणि ही माशी पक्व फळाला, ज्या फळामध्ये रंग आणि गोडी आलेली आहे, अशाच फळावर प्रादुर्भाव करते. फळाला छिद्र करून त्या छिद्रामध्ये ही आपली अंडी घालते आणि या अंड्यामधून आळ्या बाहेर पडून त्या फळामधील गर खाऊन टाकतात आणि ते फळ सडतंय आणि गळून पडतंय. तर या फळमाशीच्या नियंत्रणासाठी जे काय फळमाशीनं प्रादुर्भाव केलेले फळं आहेत ते जमा करून आपल्याला नष्ट करायचे आहेत आणि माशींना पकडण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी मिथाईल युजेनॉल असलेले सापळे आपल्याला प्रति एकरी 20 आपल्या बागेमध्ये लावायचे. तर या सापळ्याकडे नर पतंग आकर्षित होतील आणि नर पतंग पकडले गेल्यामुळं या पुढची जी काही पिढी तयार होणार आहे या फळमाशीची, तिच्यावर आपल्याला नियंत्रण आणता येईल. अशा पद्धतीने आपण या फळमाशीवर नियंत्रण आणायला पाहिजे. बरं, आता शेवटी एकात्मिक पद्धतीने फळगळीचं नियंत्रण होणं फार 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 महत्त्वाचं आहे. तर आपण ती जी एकात्मिक पद्धत आहे ती शेतकरी बांधवांना थोडी सविस्तर समजून सांगूया की नेमकं त्या पद्धतीने नियंत्रण हे कशा स्वरूपात होऊ शकतं? फळगळीची समस्या शेतकरी बंधूंसमोर फार मोठी समस्या आहे आणि ह्यासाठी वेगवेगळे कारणं आहेत. परंतु एकत्रित आपण जर विचार केला तर झाडावर भरपूर पालवी राहील याची आपण काळजी घ्यायची. शिफारस केल्याप्रमाणे एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं आहे. त्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय, जैविक, हिरवळीचं आणि रासायनिक खतं आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्याचा समावेश करायचा आहे. एकात्मिक पद्धतीनं कीड आणि रोगांचं देखील आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे. उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळामध्ये पाण्याचा ताण झाडावर बसला नाही पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जास्तीचं पाणी साचून राहून वापसा परिस्थिती राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्याला यामध्ये ग्रोथ रेग्युलेटरमध्ये NA 1 ग्राम सोबत युरिया 1 किलो आणि 100 ग्रॅम कार्बेंडेन्झिम 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला आलटून पालटून याच्या फवारण्या देखील घ्यायच्या आता. आणि फळाच्या काढणीनंतर झाडावर ज्या वाढलेल्या फांद्या आहेत ज्याला आपण सल म्हणतो त्या देखील आपण काढून टाकून त्या झाडावर कार्बेंडेन्झिमची आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनी वर्षभर एकात्मिक पद्धतीनं फळाचं व्यवस्थापन करायला पाहिजे. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय विलास सोनवणे यांचा संभाजीनगरवरून. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो. मॅडम, माझा सरांना प्रश्न असा आहे की आता जे म्हणजे मोठ्या प्रमाणात जी फळगळ होते, तर आपण खालून जर अन्नद्रव्य दिलं त्याचा फायदा होईल की फवारणीतून दिलं त्याचा लवकर फायदा होईल? कारण फळगळ थांबायला तयार नाही. बरं, प्रश्न चांगला आहे, काय सांगाल? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाळी वातावरण आहे आणि बागेमध्ये वापसा परिस्थिती नाही आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी सध्या युरियाची, नत्राची कमतरता आपल्याला अगोदरच मी सांगितलं आहे की पेशीक्षय कमी करण्यासाठी आणि ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी नत्र हे अत्यंत उपयोगी आहे. तर आपल्याला युरिया हा चांगला सोर्स आहे नत्र आपल्याला झाडाला पुरवण्यासाठी. तर सध्या तात्काळ परिस्थितीमध्ये उपलब्ध परिस्थितीमध्ये, कारण फळगळ नत्राच्या अभावी सुरू झालेली आहे बागामध्ये, तर शेतकरी बंधूंनी फवारणी मधूनच नत्राचा झाडांना पुरवठा करावा सध्याच्या परिस्थितीमध्ये. बरं, आता मोसंबीमधली दुसरी एक महत्त्वाची समस्या जी आत्ता खूप ऐकायला येते ती म्हणजे मंद राहास. नेमकी काय समस्या आहे ही सर, आणि ती कशामुळे होते? तिच्यावर नियंत्रण आणता येणं शक्य आहे का? आणायचं असलंच तर कसं आणायचं आणि त्याची तीव्रता एकूणच किती सध्या जाणवते, काय सांगाल? ग्रीनिंग, ज्याला आपण मंद रास नावाने ओळखतो, नावाप्रमाणेच झाडांचा रास 5 ते 7 वर्षामध्ये या रोगामध्ये होत असते आणि हा रोग लिब्रीबॅक्टर आशियाटिक्स नावाच्या अतिसूक्ष्म जीवाणूमुळे होत असते आणि हा जीवाणू झाडाला वरून खाली जे अन्नाचा पुरवठा करणाऱ्या फ्लोएम नावाच्या उती असतात त्या उतीला प्रादुर्भावित करतो आणि झाडाचा अन्न पुरवठा खंडित होतो. त्यामुळं झाडामध्ये उत्पन्न घटणे, पानं पिवळे पडणे आणि झाडाचा हळूहळू ऱ्हास होणे हा आपल्याला समस्या दिसून येते. आणि सर्वसाधारण आम्ही जालना जिल्ह्यामध्ये पाहणी केली असता आम्हाला एक अंदाजे 20% बागामध्ये हा
मंदरास रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला आहे. बरं सर, आता हा जो मंदरास रोग आहे तर आपण थोडं दाखवूया स्क्रीन त्यांना, प्रेक्षकांना. पानावर त्याची नेमकी लक्षणं काय दिसतात सर? ही जरा पिवळी पडलेली जी पानं दिसतात, तर हे लक्षण आहे का मंदरास रोगाचं? हो. पानावर जे पिवळे डाग पडलेत आणि आपण त्या पानावर पाहू शकतो की पानाची जी मध्यशिरा आहे त्या मध्यशिराच्या दोन्ही बाजूला हे सारखे नाही आहेत. एका बाजूला हिरवे आहेत आणि एका बाजूला पिवळे आहेत. तर असे जे डाग आहेत ते या मंदरास रोगामुळं होतात. तसेच पानावर व्ही आकाराचे असे खाचा तयार झालेल्या सुद्धा आपल्याला दिसतात आणि पानाच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा आपल्याला फुगलेल्या दिसतात पाठीमागून आणि त्याचा पानाचा पिवळा रंग व्हायला सुरू होतो आणि शिरा फुगलेल्या दिसतात आणि ह्या शिरांचा पिवळेपणा ह्याचा दोन्ही बाजूला सारखा नसतो आणि तसेच पानं जे लांबट होतात आणि लांबट होऊन असे झाडावर उभे टाकतात सरळ अशी वर आणि जे 2 इंटरनोड असतात त्याच्यामधली लांबी कमी झाल्यामुळं पानाचा असा गुच्छ तयार झाल्यासारखा आपल्याला दिसतो. बरं, आता हे झालं पानावरचं लक्षण. फळावर पण मंदरास रोगाचं लक्षण दिसतं का? दिसतं तर ते कशा स्वरूपात दिसतं? जर आपल्याकडे आपण त्याची स्लाईड आणली असेल तर ती आपण दाखवूया प्रेक्षकांना, की नेमका हा रोग दिसतो कसा फळांवरचा आणि आपण ओळखायचा कसं? लक्षण त्याचं काय आहे? फळाचा आकार जो असतो तो गोलाकार राहत नाही, थोडासा वेडावाकडा फळाचा आकार होतो यामध्ये. बरं. आणि फळावर साधारणतः एका साईडला उन्हाच्या साईडला पिवळा रंग पूर्ण येतो आणि सावलीच्या साईडला पूर्ण हिरवा गर्द कलर असतो. आपल्याला ही जी स्क्रीन दिसते, स्क्रीनवर जी स्लाईड दिसते तीच ही स्लाईड आहे ना? हो, तर फळाचा जो आकार गोलाकार नाही राहिल्यामुळं जी मध्यशिर आहे ती एका बाजूला झुकलेली आपल्याला दिसतीये. तसेच फळाच्या ज्या बिया आहेत त्या काळ्या पडून कुजलेल्या दिसतात आणि फळाचा जो रस असतो तो कडवट आणि थोडासा खारट असा लागतो आपल्याला आणि फळाचा रंगामध्ये मी जसं सांगितलं की फळाच्या एका बाजूला पूर्ण हिरवा रंग असतो. तर म्हणूनच या रोगाला ग्रीनिंग हे नाव पडलेलं आहे. ग्रेनिंग, मंदरास. नक्कीच आपल्याला एक फोन येतोय, आपण लक्षणं बघितली आहे. एक फोन येतोय, जालन्यावरून फोन आहे सर, आपल्या गावावरनं फोन आहे. प्रभाकर कतले यांचा फोन आहे, आपण तो घेऊया. नमस्कार, आपला प्रश्न विचारा प्रभाकरजी. मॅडम, मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. जो आता फळबागेमध्ये जे गवत आहे, हां. ते तसंच ठेवल्यावर फायदेशीर ठरत आहे फळबागेला, म्हणजे फळगळती जे चालू आहे ना, त्याला ते गवत जर तसं ठेवलं तर त्याचा फायदा होईल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा, काही रासायनिक खत जर टाकले खालून तर काही फायदा होईल का फळगळतीला? जे गवत आहे हे गवत आपण बागेमध्ये कमीत कमी असलं पाहिजे, कारण गवत आपण जे दिलेले अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य गवत आपलं बरंचसं घेतंय. त्यामुळं आपल्या बागेमध्ये आपण नेहमी बाग तणमुक्त ठेवावी आणि जे रासायनिक खतं आपण जमिनीमधून द्यायचं म्हणत आहात, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जमिनीमधून रासायनिक खतं दिल्यानंतर वापसा परिस्थिती नसल्यामुळं ते मुळं त्याचं आपटेक किंवा शोषण करू शकत नाहीत. त्यामुळं आपल्याला सध्याची जी फळगळ टाळण्यासाठी आपल्याला हे रासायनिक खतं अगोदर सांगितल्या पद्धतीनं युरिया आपल्याला फवारणी वाटत देणं सध्याच्या परिस्थितीत फळगळ टाळण्यासाठी फायद्याचे राहील. नक्कीच या मोसंबीमधली फळगळ, एकूणच कीड रोग यामुळे जशी होते आहे, तर त्यावर नेमके आपण उपाय काय करायचे आहेत ते समजून घेतो आहे. पण आता याच विषयासंबंधी आणखीन माहिती एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. मोसंबीमधील फळगळ, मंदरास रोग, कारणं आणि उपाय आपण एकूण समजून घेतो आहोत आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर दीपक कछवे सर आपल्याला संपूर्ण माहिती देत आहेत. सर, एक असा संभ्रम आहे शेतकऱ्यांमध्ये की ही जी पिवळी आणि हिरवी असे 2 रंग मोसंबीला येत आहेत, तर ही अशी काय येत आहेत? म्हणजे नेमकं यामागे कारण काय आहे? काय सांगाल आपण? शेतकरी बंधूंमध्ये आम्ही देखील नेहमी फिरताना आम्हाला जाणवतंय की त्यांना पानं पिवळे झालेत, तर ते कशामुळे झालेत हे लक्षात येत नाही. तर पानं पिवळे होण्याचं अन्नद्रव्याची कमतरता हे देखील कारण आहे आणि सोबतच मंदरास रोग आहे. त्यानंतर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झाला देखील पानं पिवळे पडतात आणि ट्रिस्टीचा रोगाचा प्रादुर्भाव झाला देखील पानं पिवळे पडतात. तर डिंक्या रोग आपल्याला ओळखणे सोपं जावं म्हणून आपल्याला थोडंसं पानाच्या बाबतीत सविस्तर माहिती पाहिजे. पानाचा आकार थोडासा वेडावाकडा देखील होतो यामध्ये आणि पिवळेपणा पिवळे असे छोटे छोटे डॉट्स त्याच्यावर पिवळे येतात आणि शिरा फुगतात आपल्या त्याच्यामध्ये.
तर शेतकरी बंधूंनी काळजीपूर्वक बघावं. अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये असं दोन्ही साईडला समानता असती त्या पिवळेपणामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये डॉट्समध्ये. तर त्या बाबतीत शेतकरी बंधूंनी थोडंसं हे करावं. तसंच पानामध्ये जे क्लोरोसिस झालं आपण असं म्हणतो, पानं पिवळे पडते, तर पानामधलं जे काय क्लोरोफिल असते ते कमी होतं आहे, त्याला आपण क्लोरोसिस झाला असं म्हणतो. तर ते देखील शेतकरी बंधूंना थोडंसं पानाचे पिवळे असे झाडावर गुच्छ झालेले आपल्याला दिसतात. तसेच हा जो मंदरास रोग आहे हा एखाद्या फांदीला किंवा दुसऱ्या फांदीला किंवा पूर्ण झाडाला देखील होऊ शकतो. तर अशा काही आपण झाडावर फांद्या फक्त वेगळे पानं झालेले आहेत का हे देखील थोडंसं आपण बारकाईनं बघायला पाहिजे. आणि दुसरं सिट्रस ग्रीनिंग सोडून जो दुसरा रोग आहे जो डिंक्या नावाने ओळखतो, त्याच्यामध्ये जी फायटोप्थोरा बुरशी आहे ती खोडामधून खोडाच्या जवळपास जी काय ओल आहे त्यामधून खोडामध्ये जाते आणि खोडाला प्रादुर्भाव करते आणि त्यामधून डिंक स्त्रावतो. तर शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी डिंक स्त्रावत असेल तर तो डिंक्या रोग आहे. आणि ट्रिस्टिजा रोगामध्ये पानं पिवळी पडतात. आता आपण या फोटोमध्ये पाहू शकतो. आपण ती फोटो सगळेच दाखवूया प्रेक्षकांना. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवूया. एक आपल्याला फोन येतोय, तो घेऊया. कुंजाराम वाघ यांचा जालन्यावरून फोन येतोय, तो फोन आपण घेऊया. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आमचे झाड पिवळे पडतात आणि जळतात बघा, सरांना म्हणा, बर. म्हणजे वाळून जातात, पूर्ण पिवळे होतात आणि वाळून जातात. त्यांची झाडं पिवळी होतात आणि वाळून जातात. आपण अगोदरच चर्चा जसं करत होतो, झाडं पिवळे पडून वाळण्यासाठी 3 रोग आहेत. एक सिट्रस ग्रीनिंग आहे, दुसरा डिंक्या आहे आणि तिसरा ट्रिस्टिजा आहे. तर तिन्ही रोगांच्या लक्षणामध्ये बरंचसं साम्य आहे. तर शेतकरी बंधूंनी यामध्ये थोडंसं बारकाईनं आपल्याला पाहावं लागेल. जर खोडावरून डिंक स्त्रावत असेल तर डिंक्या रोग आहे. त्यासाठी आपल्याला मेटॅलॅक्झिल किंवा मॅफिनो किंवा फोसाटाईल यासारख्या कुठल्याही औषधाची फवारणी घ्यावं लागेल. सोबत खोडाला बोर्डो पेस्ट लावावं लागेल. त्यानंतर खोडाच्या जवळ पाणी जाणार नाही, कारण खोडाच्या जवळ जर ओल झाली तर त्या ओलीमधूनच या बुरशीचा शिरकाव खोडामध्ये होत असतो. तर तिची आपल्याला काळजी घ्यावं लागेल आणि ड्रीपद्वारे शक्यतो झाडाचं व्यवस्थापन करावं लागेल. आणि ट्रिस्टिजा जो रोग आहे हा व्हायरसमुळे होतो. याच्यामध्ये ह्या व्हायरसमुळं पानं पिवळी होतात आणि झाडावर भरपूर फुलं आणि हे लागतात आणि असे झाडांची जे काय पानं हळूहळू पिवळी होऊन गळतात. आणि हा लवकर होणारा रास आहे. मंदरासमध्ये जसं झाडाला 5 ते 7 वर्ष लागतात, ट्रिस्टिजामध्ये झाड एकाच वर्षामध्ये जाते आणि त्या झाडावर लागलेले सगळे फुलं अशी लटकून राहतात, गळत नाहीत. तर शेतकरी बंधूंनी आपल्या बागेमध्ये नेमका कोणचा रोग आहे याची खात्री करावी. आपण जालन्यामधीलच आहात तर आपण आम्हाला आपल्या गावामध्ये एखादा बोलून आपण रोगाची खात्री करून आम्ही तुम्हाला बागेमध्ये येऊन डिटेल मार्गदर्शन करू शकतो. बरं, आता आपण खात्री करावी असं जेव्हा म्हणतोय तेव्हा आपण काही स्लाइड्स प्रेक्षकांना दाखवूया, जेणेकरून त्यांना लक्षणं नेमकी काय आहे, ती कशी दिसतात आणि त्यावरून तो रोग कोणता आहे आपल्याला ओळखता आलं म्हणजे त्यावर नियंत्रण करणं शक्य होईल. तर आपण ती लक्षणं सांगू आणि दाखवूया. काय सांगाल सर, लक्षणांविषयी आपण बोलतो आहोत. हां. नाही, ग्रीनिंग या रोगाची लक्षणं आपण अगोदरच पाहिलेली आहेत की पानावर पिवळ्या रंगाचे चट्टे येतात, फी आकाराच्या खाचा होत्या आता. आणि त्यानंतर पानाच्या शिरा ज्या आहेत त्या फुगतात आणि पानं लांबट होतात आणि उबट होत येतं. आता या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की डाव्या साईडचं जे पान आहे त्याच्यामध्ये दोन्ही साईडला पिवळेपणा समान आहे. हा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाला आहे. परंतु उजव्या साईडला जे पान आहे त्याच्यामध्ये दोन्ही साईडला जे गोल केलेले आहेत लाल रंगाचे, त्याच्यामध्ये पिवळेपणामध्ये फरक आहे. हा ग्रीनिंगमुळं होतो आणि आपल्याला हेच लक्षण महत्त्वाचं आहे की पानाच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूला पिवळेपणामध्ये समानता नसणे हे ग्रीनिंग रोगाचं लक्षण आहे. बरं, आणि हा जो काही ग्रीन आता आपल्याला ह्या पानामध्ये देखील आपण पाहू शकतो. दाखवूया ती स्लाइड आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा. हां. तर या पानामध्ये देखील पानाचा आकार वेडावाकडा झालेला आहे आणि पानामध्ये आपण जसं पाहिलं तसं मध्यशिरेच्या दोन्ही बाजूला पिवळेपणा समान नाही आहे. आणि क्लोरोसिस नावाचा जो रोग आहे तो रोग आपल्याला या ग्रीनिंगमध्ये झालेला दिसतो. म्हणजे पानं पिवळे पडतात, झाडामधलं हरितद्रव्य कमी होतंय. बरं, आता हा जो काही ग्रीनिंग म्हणजे पुढचं पण आपल्याला एक लक्षण दिसतंय पानावर.
या शिरा आपल्याला फुगलेल्या या पानामध्ये दिसतात, हे ग्रीनिंगचंच लक्षण आहे. त्यानंतर हे हरित रोग प्रभावित पानाचा झुपका आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहू शकतो. बरं. आपल्याला ही लक्षणं एकूण दिसत हो, आहेत. हो. आता ग्रीनिंग म्हणजेच मंदराहास या रोगाचा प्रसार कसा होतो सर? या रोगाचा प्रसार मुख्यतः प्राथमिक प्रसार आणि दुय्यम प्रसार आपण असे दोन वर्गीकरण या प्रसाराचे आपण करू शकतो. प्राथमिक प्रसार हे मात्रवृक्षाच्या प्रभावित मात्रवृक्षापासून झाडाला होत आहेत. समजा प्रभावित रोगट मात्रवृक्षापासून आपण जर रोपटं तयार केलं तर तिथून हा प्रसार सुरू होतो आणि या रोगाचं जे काही यजमान आहेत ते लिंबूवर्गीय फळझाडं आणि सिट्रस सायला नावाची कीड आहे. तर दुय्यम प्रसारामध्ये सिट्रस सायला नावाची जी कीड आहे ही कीड या रोगाचा रोगट झाडापासून निरोगी झाडाकडं प्रसार करत असते आणि या रोगाच्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हेक्टर म्हणत असतो. आणि त्यानंतर जे तिसरं जे कारण आहे ते म्हणजे बागेमध्ये आपण जे काही अवजारं रोपवाटिकेत आणि बागेमध्ये छाटणीसाठी वापरतो त्या अवजारांच्या माध्यमातून प्रसार आपल्याला होताना दिसतो. रोगट झाडं आपण छाटणी किंवा काही त्याच्यावर काम केलं आणि त्याच्यानंतर निरोगी झाडावर काम केलं तर या रोगाचा प्रसार त्या अवजाराच्या माध्यमातून होत असतो. कार्तिक सावंत यांचा आपल्याला वाशिम इथून फोन येतोय, तो फोन आपण घेऊया. नमस्कार सर. सावंत सरांचा फोन येतोय, कार्तिक सावंत. आपण नमस्कार सर, आपण प्रश्न विचारावा. सरांना माझा हा प्रश्न आहे की जी फळगड जे होते ते खाली पडलेले जे फळ असतात ते आपण म्हणजे फेकून द्यायचे की ते त्याचा आपण कंपोस्ट किंवा त्याला कुजवून म्हणजे खताच्या रूपांतरात काही फायदा होतो की त्याला डायरेक्ट फेकून द्यायचे आपण? नाही, आपण त्याला फेकून दिलेलंच चांगलं असं राहील. कारण त्याच्यामध्ये बुरशी वगैरे बऱ्याचशा वाढलेल्या असतात आणि त्याच्यामुळे आपण ते जमिनीमध्ये खड्डा करून त्याला नष्ट केलेलंच आपल्यासाठी फायदेशीर राहील. बरं, आता आपण हे रोग जो सांगितला ग्रेनिंग मंदरास, तर आपण त्याची लक्षणं सांगितली, कारणं सांगितली, होतो का सांगितलं, पण आता याच्यावर आपण नियंत्रण कसं मिळवायचं सर? या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला जे काही आपल्याला कलम करायचे तर ते निरोगी ह्याच्यापासून आपल्याला कलम करायचे आहेत. रोगमुक्त बंदिस्त रोपवाटिकेमध्ये आपल्याला तयार करायचे तर आणि जे काही रोगट झाडं आहेत ह्यांचं वहन शेतकरी बंधूंनी एका भागातून दुसऱ्या भागावर करू नये. तसंच काही एखाद्या झाडावर काही रोगट फांद्या आपल्याला आढळून आल्यास त्या फांद्या आपण कट करून जाळून नष्ट कराव्यात, जेणेकरून त्या चांगल्या झाडाला देखील प्रभावित करू शकतात. आणि असं एखादं झाड 50% जास्त प्रभावित झाला असल्यास ते रोगट झाडच काढून आपण नष्ट करावे, जेणेकरून इतर बागे निरोगी झाडांना त्याची लागण होणार नाही. त्यानंतर प्रत्येक छाटणीनंतर किंवा कारवाईनंतर सिकॅटर्स किंवा जे काही छाटणीचे अवजार आहेत ते 1 ते 2 सोडियम हायपोक्लोराईडमध्ये निर्जंतुक केल्यानंतरच आपण दुसऱ्या झाडामध्ये त्याचा वापर करावा. त्यानंतर नवीन पालवी जेव्हा झाडावर येते तेव्हा टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड 6 ग्रॅम प्रति 10 लिटर आणि त्याच्यामध्ये सोबत झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 200 ग्रॅम टाकून आपण साधारणतः 1.5 महिन्याच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या घ्याव्यात. कारण हे टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड हे आहे प्रभावी औषध आहे. आणि त्यानंतर झाडाचं जे काय अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, मुख्य अन्नद्रव्य, त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खते चांगल्या पद्धतीने करावं. पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करावं, जेणेकरून झाडावर या रोगाचा जे काय प्रादुर्भाव आहे तो दबून राहील, पुढे येणार नाही. बरं सर, दुय्यम प्रसार हाही फार महत्त्वाचा एक समस्येचा भाग आहे. तर दुय्यम प्रसार हा कोणत्या किडीमुळे होतो आणि त्यावर नियंत्रण हे कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो? सिट्रस ग्रीनिंग मध्ये जो प्रसार होतो तो या सिट्रस सायला नावाच्या किडीमुळे होत असतो. हे सिट्रस सायला ही रस शोषण करणारी कीड आहे आणि ही कीड कवळ्या पानातील फुलातील रस शोषण करते आणि रस शोषण करताना त्या ठिकाणी ते खरवडून रस काढल्यानंतर त्या ठिकाणी जी जखम होती त्या जखमेतून प्रादुर्भावित झाडामधून निरोगी झाडाकडे परत हे या जीवाणूचं वहन या सिट्रस सायलाच्या माध्यमातून होत असते. तर आपल्याला या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी हे जे व्हेक्टर आहे सिट्रस सायला, या सिट्रस सायलाचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे. तर एकात्मिक नियंत्रणासाठी आपल्याला आपल्या बागेमध्ये
साधारणतः 30 ते 40 पिवळे चिकट सापळे लावायचेत, कारण पिवळा रंग या सिट्रस सायलाला आवडत असतो आणि या रंगाकडे आकर्षित होऊन ते चिकट सापळ्याला हे चिटकतात आणि मरून जातात. आणि बागेच्या परिसरामध्ये गोडलिंबाचं झाड नसावं, कारण हे गोडलिंब हे पर्यायी खाद्य या सिट्रस सायलासाठी आहे. तसेच ज्या मित्रकिडी आहेत त्याच्यामध्ये ढालकिडा, क्रायसोपा, सिरपीड माशी यांचं आपण संवर्धन केलं पाहिजे. आणि रासायनिक कीटकनाशकामध्ये इमिडाक्लोरोपिड हे 0.5 मिली किंवा थायमिथॉक्झाम 0.3 ग्राम किंवा ऑक्सिडिमेटॉन मिथाईल किंवा डायफेन्थुरॉन 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण याची फवारणी साधारणतः झाडावर जेव्हा नवती येते, म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी महिना किंवा जून जुलै आणि ऑक्टोबर नोव्हेंबर या काळामध्ये नवती येते, त्यावेळेला आपण या औषधाची फवारणी करून एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण केल्यास आपल्याला जे मंदरास रोग आहे त्याचंही नियंत्रण करता येईल. आणि सोबतच आपल्याला मी अगोदर सांगितलं तसं टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड अधिक झिंक सल्फेट, तसेच अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आणि रोगट फांद्या झाडावर असतील तर त्या रोगट फांद्या आपण झाडावरून काढून टाकायच्या आता आणि अवजारं जे आहेत ते निर्जंतुक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण या ग्रीनिंग रोगाचं एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. बरं, आपल्याला एक फोन येतोय गणेश तवार यांचा पैठणवरून. आपण तो फोन घेऊया. नमस्कार गणेशजी, आपला प्रश्न विचारा. प्रश्न विचारा आपला. सर, आपले मिरग झाडं फुटलेले आहे हां. आणि मिरग झाडं फुटलेले आहे. 15 दिवस झाले ऊन नाहीये बोला आणि बोला. फळं हे हरभऱ्याच्या दाण्यावानी झाले, पण मानमोडी आलेली. फळापासून नाही गळत, मागून गळू राहिलं. त्याच्यावर उपाय काय? काय सांगाल? आपण अगोदर तशी चर्चा केल्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये मागच्या 15-20 दिवस किंवा 1 महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे आणि वापसा परिस्थिती नाही आहे. तर वापसा परिस्थिती नसल्यामुळं आणि पाऊस चालू असल्यामुळं झाडाला खालून अन्नद्रव्याचं शोषण मुळाद्वारे करणं शक्य होत नाही आहे आणि त्यामुळं अन्नद्रव्याचा तुटवडा झाडामध्ये भासत असल्यामुळं झाड त्याला पोसण्याची जेवढी शक्ती आहे तेवढेच फळं आपल्यावर ठेवते आणि उर्वरित फळं गाळून टाकत असते. तर त्यासाठी आपल्याला अगोदर जसं सांगितलेलं आहे NAA 1 ग्राम अधिक युरिया 1% म्हणजेच 10 लिटर पाण्याला 100 ग्रॅम NAA प्लस युरियाची आपल्याला बागेमध्ये फवारणी वाटे द्यायचं आहे. कारण जमिनीमधून आपण सध्या युरिया दिल्यानंतर तो झाडाला लगेच उपलब्ध होणार नाही आणि फळगळीसाठी युरिया हे अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचं आहे. आपण अगोदर सांगितल्यामुळं पेशी क्षय होऊ देत नाही आणि ऑक्सिजनची जे काही निर्मिती करता येईल त्या ऑक्सिजन्स फळगळ रोखण्यापासून आपल्याला मदत करतात. त्यामुळे आपण युरिया आणि NAAची फवारणी घेऊन टाकावी. आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचा जर सार सांगायचा झाला आपण शेतकऱ्यांना की मोसंबीमध्ये जी फळगळ होते, मंद ऱ्हास होतोय, तर तो होऊ नये त्यासाठी आपण बरीच माहिती प्रेक्षकांना दिलेली आहे. जर थोडक्यात शेतकरी बांधवांना काही सांगायचे असतील, काही टिप्स द्यायचे असतील तर काय द्याल, संदेश काय द्याल? तर नवीन जे शेतकरी बंधू आपल्या बागाची लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी असा संदेश आहे की त्यांनी रोगमुक्त शासनमान्य रोपवाटिकेतून रोपांची खरेदी करावी. त्यानंतर आपल्या जमिनीची माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून ती जमीन आपल्या मोसंबीसाठी योग्य आहे का हे पाहूनच आपण त्या ठिकाणी आपल्या ह्याची लागवड करावी. आणि त्यानंतर लागवड करताना शिफारस केलेलं जे अंतर आहे 6 मीटर बाय 6 मीटर या अंतरावरच आपण लागवड करावी. लागवड करताना शास्त्रशुद्ध पद्धतीनं जे काय 3 फूट बाय 3 फूट बाय 3 फूट आकाराचा खड्डा घेऊन तो खड्डा योग्य पद्धतीने भरून त्या खड्ड्यामध्ये लागवड करावी. त्या खड्ड्यामध्ये पावसाचं जास्तीचं पाणी साचणार नाही याची देखील आपण काळजी घ्यावी. आणि बागेला म्हणजे सुरुवातीपासून 1 वर्षापासून त्याचं एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करावं. बागेला पहिले 4 वर्ष चांगला आकार द्यावा आणि 5व्या वर्षापासून बागेचं उत्पन्न घ्यावं. आणि जी सध्याच्या फळगळ जी समस्या आहे त्या समस्येसाठी बागेमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. बागेमध्ये पाणी निघून जाण्यासाठी उताराला अनुसरून चर घेऊन बागेतलं जास्तीचं पाणी आपण बाहेर काढून द्यावं. सोबतच अन्नद्रव्याचं व्यवस्थापन बहाराच्या सुरुवातीपासून एकात्मिक पद्धतीने व्यवस्थित करावं. नक्कीच सर, हो. आणि जर अन्नद्रव्यामध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये, मुख्य अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय जैविक सर्व त्यामध्ये समावेश करावा. आणि यानंतर
जर समजा त्यानंतर फळगळ होत असलीच तर आपल्याला जे संजीवक आहेत त्यामध्ये NA, GA आहे, म्हणजे एकूणच सगळी हां यांची आपण फवारणी आणि रोग असतील तर रोगांसाठी बुरशीनाशकांची फवारणी घेऊन आपण नियंत्रण करावं. तर सर आपण खूप छान पद्धतीने मोसंबी पिकातली जी फळगळ होते, मंद ऱ्हास, रोग, कारणं, लक्षणं आपण शेतकरी बांधवांना समजून सांगितलीत. त्याबद्दल मी आपलेही मनपूर्वक आभार मानते आणि शेतकरी बंधू भगिनींना आपल्या बागेची, आपल्या स्वतःची या पावसाळ्यात काळजी घ्या. आपला निरोप घेतो. नमस्कार.